नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवसामध्ये गणपती बाप्पाकडनं भरपूर सारं तुम्हाला यश मिळो. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या तुम्हाला भरपूर सारे संपत्ती मिळो आणि जे काही तुमचे दुःख आहे ते नाहीसे हो. हे सर्वप्रथम गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर डिस्कस करणार आहोत. तो विषय म्हणजे एक अशा सेक्टरबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की जे इंडियामध्ये पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये त्या सेक्टरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळणार आहेत आणि विथ ॲनालिसिस सहित मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. सो तुम्ही जर चॅनलला फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे जेणेकरून तुमचा कुठलाही पार्ट मिस होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया आज असं कोणतं सेक्टर आहे की ज्याबद्दल मी डिस्कस करणार आहे. ते सेक्टर म्हणजे सोलर इंडस्ट्रीज आहे. आज आपण सर्व ठिकाणी न्यूजमध्ये बघतोय की वेगवेगळ्या स्कीम सोलरबाबत येत आहेत, त्यामध्ये सबसिडी बऱ्याच सोसायटींना मिळत आहेत. तर हे का प्रमोशन चालू आहे किंवा यामागे गव्हर्नमेंटचा काय हेतू आहे हे आपण पहिलं डिस्कस करणार आहोत. सो आता त्या अगोदर आपण एक पहिली गोष्ट समजून घेऊया की इंडियामध्ये जर डेव्हलपमेंट करायची असेल तर इंडस्ट्रीज हब वाढणे खूप महत्त्वाचे आहे. पण त्या सर्व गोष्टीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एनर्जी, ज्याला आपण मराठी भाषेत वीज म्हणतो. सो त्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आता आपण जर एक पर्सेंटेज वाईज रेशो जाणून घेतले तर कुठल्या सेक्टरमध्ये आपण किती पर्सेंटमध्ये इलेक्ट्रिसिटी यूज करतो. सो इंडस्ट्रियल एरियासाठी 41.2% एवढीच आपण इलेक्ट्रिसिटी यूज करतो सध्या. त्यानंतर 24% ही जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण रेसिडेन्शियलसाठी यूज करतो. त्यानंतर 16% ही इलेक्ट्रिसिटी आपण ॲग्रिकल्चरसाठी युटिलाइज करतो. 8% ही इलेक्ट्रिसिटी आपण कमर्शियलसाठी युटिलाइज करतो. 2% जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण ट्रॅक्सिंग ऑफ रेल्वे म्हणजे रेल्वे ट्रॅकसाठी जे ओव्हरऑल इलेक्ट्रिसिटी वापरली जाते रेल्वे चालवण्यासाठी तर ती आहे 2%. जवळजवळ 9 to 2% इलेक्ट्रिसिटी आपण इथे यूज करतो. बाकी 8% मग वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी जाते. सो आता गव्हर्नमेंटला जर ग्रोथ करायची आहे तर आपल्याकडे इंडस्ट्रियल हब वाढवावे लागणार आहेत. कारण आता सध्या जर बघितलं तर इंडियामध्ये सर्वात स्वस्त मॅनपॉवर आहे. त्यामुळे कुठलीही कंपनी इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेट करण्यासाठी रेडी आहे. पण प्रॉब्लेम काय तर आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी हा एक मेजर प्रॉब्लेम आपल्या गव्हर्नमेंटच्या समोर आहे. त्यामुळं आता गव्हर्नमेंटने एक नवीन पाऊल उचललेलं आहे ते म्हणजे सोलर इंडस्ट्रीज. तर सोलर इंडस्ट्रीजमध्ये आता गव्हर्नमेंट आपलं मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट करत आहेत. तो आता आपण या सेकंड पार्टमध्ये बघूया की सोलर इंडस्ट्रीजमध्ये बजेट कशा पद्धतीने गव्हर्नमेंटने ठेवलेलं आहे. सो सोलर इंडस्ट्रीला गव्हर्नमेंट कशा पद्धतीने प्रमोट करत आहे ते आपण बजेटिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया. यामध्ये मी पाठीमागच्या 3 वर्षामधलं तुम्हाला बजेटच्या काही आकडेवारी सांगणार आहे. 2023 मध्ये रिन्युएबल एनर्जी म्हणजे त्यामध्ये सोलरचा एक पार्ट येतो. त्याचं बजेट होतं 10,200 कोटी रुपये. 2024 मध्ये ते बजेट झालं 19,700 कोटी रुपयाचं आणि 2025-26 मध्ये आता गव्हर्नमेंटने बजेट ठेवलेलं आहे 26,549 कोटी रुपये. आता हे जर तुम्ही बजेटची आकडेवारी जी वाढतीये तर यामध्ये 2023 ते 2025 ह्या पाठीमागच्या 3 वर्षातलं जर बजेट बघितलं आपण तर 1.5 पट बजेट इन्हान्स केलेलं आहे. सो आताच्या बजेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर 26,549 कोटी रुपयामधले 20,000 कोटी रुपये गव्हर्नमेंटनी PM सूर्या घर मुक्त बिजली योजना यासाठी त्यांनी 20,000 कोटी रुपये गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. का तर आपण आपल्या सध्या इलेक्ट्रिसिटीच्या 24% इलेक्ट्रिसिटी आपण रेसिडेन्शियलसाठी वापरतो. त्यामुळे गव्हर्नमेंटचा हा हेतू आहे की ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ती सोलरवर डायव्हर्ट व्हावी आणि जी काही स्पेअर इलेक्ट्रिसिटी आता आपल्याकडे राहते ती आपल्याकडे इंडस्ट्रियल हब्ससाठी वापरता येईल की ज्याचं पर्सेंटेज 42% वरनं त्यांना 60% 65% पर्यंत घेऊन जाता येईल आणि नवीन इंडस्ट्रीज आपल्या इंडियामध्ये ॲड होतील. सो हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. दुसरं मेजर जी आपण इलेक्ट्रिसिटी यूज करतो ती म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी. त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने आता PM कुसुम योजना आणली. त्यासाठी बजेट त्यांनी 2600 कोटी रुपये ठेवलेलं आहे. ॲग्रिकल्चरमध्ये मेजर इलेक्ट्रिसिटी कुठं वापरली जाते तर जे काही पाण्यासाठी पंप वापरले जातात वॉटर पंप त्यासाठी मेजर इलेक्ट्रिसिटी यूज होते. तर त्यासाठी ही PM कुसुम योजना आणलेली आहे. कारण ॲग्रिकल आणि रेसिडेन्शियल ह्या दोन जर गोष्टीचं तुम्ही बघितलं तर जवळजवळ 40% इलेक्ट्रिसिटी या दोन गोष्टीसाठी वापरली जाते आणि ती जर इलेक्ट्रिसिटी सोलरवर डायव्हर्ट झाली तर हे 40% मध्ये आत्ताचं जे काही आपली इंडियाची GDP आहे त्यामध्ये ही GDP डबल होण्यासाठी खूप मोठा हातभार लागणार आहे. सो
म्हणून सोलरसाठी हे दिवसेंदिवस बजेट वाढत चाललेलं आहे. या व्हिडिओमधला तिसरा महत्त्वाचा पार्ट आपण समजून घेऊया. तुम्ही म्हणाल की आता आपल्याकडे तर इलेक्ट्रिसिटी क्रिएशन करण्याचे भरपूर सोर्स आहेत, जसं थर्मल आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे जे मोठे तलाव आहेत त्यातून सुद्धा इलेक्ट्रिसिटी काही तयार केली जाते. मग सोलरसाठी गव्हर्नमेंट का प्रमोट करत आहे? लक्षात घ्या, इंडियामध्ये जी इलेक्ट्रिसिटी क्रिएट होती त्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे थर्मल पॉवरचा. तर त्याच्यामध्ये कोईल म्हणजे कोळसा आहे, त्याच्यानंतर ऑइल आहे, काही गॅसेस आहेत. या सर्व गोष्टीचं जर बघितलं तुम्ही तर हे नॅचरल सोर्सेस आहेत आणि हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत. त्यामुळं या सेक्टरला जर आपल्याला इलेक्ट्रिसिटी इन्हान्स करायची असेल तर आपल्याला नॅचरल सोर्सेस आणखी वाढवणं गरजेचं आहे, पण ते शक्य नाहीये, कारण शेवटी दिवसेंदिवस नैसर्गिक साठा हा संपणारच आहे. दुसरा जो पार्ट आहे रिन्युएबल एनर्जी, त्यातून आपल्याला 22% एनर्जी आता क्रिएट होती आणि थर्मलमधून क्रिएट होते 65 ते 70% आणि बाकी काही अदर विंड्स वगैरे अशा काही वेगळ्या सोर्समधून हायड्रोजन त्यातून काही एनर्जी आपल्याला क्रिएट होते. आता गव्हर्नमेंटचा मोटो काय की नॅचरल सोर्स संपत चाललेत, पण आपल्याला रिन्युएबल एनर्जीचं जे काही पर्सेंटेज आहे ते आपल्याला इन्हान्स करण्यासाठी सोलर हा खूप मोठा सोर्स आहे आणि दिवसेंदिवस टेम्परेचर वाढतच चाललेलं आहे. याचा फायदा आपल्याला डेव्हलपमेंटसाठी घेता येईल या दृष्टीने गव्हर्नमेंट सोलरसाठी बजेट वाढवत चाललेलं आहे. त्यामुळं दरवर्षी आपण सोलरचं बजेट बघितलं तर मिनिमम 50% पेक्षा जास्त ग्रोथनी वाढत आहे. हे बजेट वाढत आहे तर तशा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या बनत आहेत, त्यानंतर सर्व्हिस कंपन्या बनत आहेत, काही जे एस्टॅब्लिश्ड ब्रँड आहेत वेगवेगळ्या कंपनीचे तर ते सुद्धा ब्रँड्स यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत. म्हणजेच काय तर हे सेक्टर आता ग्रोईंगला स्टार्ट झालेलं आहे आणि पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये हे सेक्टर वाईज खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ होणार आहे. आता या गोष्टीचा फायदा ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्हाला काय होणार आहे? तर या सेक्टरमध्ये जी काही ग्रोथ होत चालली आहे तर या सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत की जे काम करतात, काही लिमिटेशनमुळे आम्ही कंपन्यांचे नाव नाही घेऊ शकत, तर त्या कंपन्या तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत किंवा एखाद्या तज्ञ मार्गदर्शन करणं जरी तुम्ही सल्ला घेतला तर तुम्हाला ते बेस्ट कंपन्या सजेस्ट करतील. तर त्या कंपन्यांची माहिती काढायची आणि त्या कंपनीमध्ये तुम्हाला काही प्रमाणात तुम्ही गुंतवणूक करू शकता, डिपेंड ऑन मार्केट रिस्क, आणि त्याचबरोबर तुम्ही एखाद्या तज्ञ मार्गाचा सल्ला घेऊन, जेणेकरून जशी त्या कंपनीची ग्रोथ होईल तशी तुमच्या सुद्धा पैशाची ग्रोथ होणार आहे. कारण पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा एनर्जीमध्ये सोलर शिवाय पर्याय नाहीये आणि हे प्रत्येक देशामध्ये इस्टॅब्लिशन चालू आहे. आज जी आपण चायनाची ग्रोथ बघतो तर चायनामध्ये सोलरमध्ये त्यांनी भरपूर साऱ्या गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आज त्यांच्याकडे मास प्रोडक्शन बऱ्याचशा गोष्टी आणि त्यांची डेव्हलपमेंट फास्ट होत चाललेली आहे. तेच आपल्या इंडियामध्ये पुढच्या 10 ते 15 वर्षात घडणार आहे मित्रांनो. म्हणून सोलर इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणुकीसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मॅक्झिमम लोकांना शेअर करा, चॅनलला फर्स्ट टाइम असेल तर सबस्क्राईब करा आणि या संदर्भात जर तुम्हाला काही गायडन्स हवा असेल फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भात तर तुम्ही आमच्याशी सुद्धा कनेक्ट होऊ शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन सब्जेक्टवर. धन्यवाद.